नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमची जमीन ही भोगवटा वर्ग 2 ची असेल आणि ती जर तुम्हाला भोगवटा वर्ग 1 मध्ये करायची असेल तर त्यास लोकांनी आजचा हा व्हिडिओ फार आवर्जून बघा. कारण या व्हिडिओमध्ये आपण जी काही मुदत डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली होती ती पुन्हा आता वाढवण्यात आली आणि यामध्ये काही महत्त्वाचे नियम आणि अटी हे नवीन देण्यात आले. या संदर्भात माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की बऱ्याच लोकांच्या जमिनी या भोगवटा वर्ग 2 च्या असतात किंवा त्या उतार्यावरती सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी अशा स्वरूपाचा शेरा देखील असतो. तर अशा ज्या जमिनी असतात तर या जमिनींचे जर व्यवहार करायचा असेल तर या जमिनींचा व्यवहार करत असताना तुम्हाला संबंधित सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. आणि जर तुम्ही अशा स्वरूपाची परवानगी न घेता जर व्यवहार केला तर त्या जमिनींचा शर्तभंग होतो. त्यामुळे अशा जमिनी ज्या लोकांकडे असतील त्या लोकांना जर त्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये जर करायच्या असतील तर मात्र त्यासाठी 4 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना काढली होती. त्यामध्ये त्यांनी 2 महत्त्वाच्या अटी अशा सांगितल्या होत्या की जे लोक हे खाजगी व्यक्ती असतील, म्हणजे खाजगी व्यक्तींकडे जर ती जमीन असेल तर अशा लोकांना जर त्यांच्या जमिनीचं भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करावायचं असेल तर त्यासाठी अधिमूल्याची रक्कम म्हणजे नजराणा किंवा प्रीमियम याची रक्कम ही त्या रेडी रेकनरच्या म्हणजे त्या जमिनीच्या रेडी रेकनरच्या 10% एवढं अधिमूल्य तुम्हाला शासन दरबारी जमा करावं लागतं. आणि ज्या जमिनी या गृहनिर्माण संस्थेमार्फत तयार झालेल्या असतील तर अशा जमिनींना त्या जमिनीच्या अधिमूल्य रकमेप्रमाणे 5% जो काही अधिमूल्य असेल म्हणजे रेडी रेकनरचे 5% अधिमूल्य रक्कम ही शासन दरबारी जमा करावी लागेल. परंतु त्यामध्ये अशी अट देण्यात आली होती की ती मुदत ही फक्त 31 डिसेंबर 2025 पर्यंतच वैध राहील. म्हणजे तोपर्यंत जर त्या लोकांचे अर्ज हे सादर केले असतील तर त्या लोकांना त्याचा फायदा हा मिळू शकेल. परंतु ती अधिसूचना 4 मार्च 2025 मध्ये आल्यामुळे म्हणजे 4 महिने उशिरा आल्यामुळे त्याचा फायदा हा बऱ्याच लोकांना घेता आला नाही. कारण काही जमिनींचा जे काही रेकॉर्ड्स असतात तर हे वेळेवर उपलब्ध होत नाहीत, अभिलेख असतात ते वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्याच्यामुळे त्याच्यात जो काही गेलेला वेळ असेल तर तो वेळ भरून काढण्यासाठी आणि अधिक महाराष्ट्रातील लोकांना याचा फायदा मिळण्यासाठी शासनाने ही मुदत म्हणजे काय, हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये जे काही हिवाळी अधिवेशन झालं त्यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब बावनकुळे साहेब यांनी त्या संदर्भातला निर्णय हा घेतला आणि त्यांनी सांगितलं की ही मुदत आता तुम्हाला डिसेंबर 2026 पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. यामध्ये महत्त्वाच्या अटी त्यांनी अशा सांगितल्या की जर तुम्हाला अशा स्वरूपाची नोटीस जर प्राप्त झाली असेल म्हणजे तुमचं प्रकरण सादर केलं आणि प्रकरण सादर केल्यानंतर जर तुम्हाला असं जाणवलं की आता आपल्याला ती रक्कम ही भरायची आहे तर त्यासाठी शासन किंवा महसूल प्राधिकारी हे संबंधित शेतकऱ्याला किंवा व्यक्तीला नोटीस देतात. ती नोटीस मिळाल्यापासून तुम्हाला 3 महिन्यात ती अधिमूल्याची रक्कम ही शासनाच्या खात्यामध्ये जमा करायची आहे. आता बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की तो अर्ज जर करायचा असेल तर तो कोणामार्फत करायचा. तुम्हाला जर तो अर्ज करायचा असेल तर तो जाणकार वकिलांकडनं तयार करा किंवा ज्या लोकांना महसूल संदर्भातली माहिती असेल अशाच लोकांकडनं तो अर्ज हा तयार करा. त्या अर्जामध्ये तुम्हाला तुमची जमीन मिळाल्यापासून जो काही मूळ मंजुरीचा आदेश असतो, सनद असेल किंवा तुमची जमीन जर भोगवटा वर्ग 2 ची असेल तर ती जमीन तुम्हाला कशा स्वरूपात मिळाली किंवा तुम्ही जर दुसऱ्याकडनं ती खरेदी केली असेल तर त्या व्यक्तीला ती जमीन ही कशी प्राप्त झाली किंवा त्याने जर दुसऱ्या व्यक्तीकडनं घेतली असेल म्हणजे जो जमिनीचा मूळ आदेश असेल तो तुम्हाला सुरुवातीला शोधावा लागेल. आणि त्यानंतर तुम्ही
त्या जमिनीचे 1950 पासूनचे 7/8 आणि त्यावर असलेले सगळे फेरफार हे तुम्हाला सगळं त्या अर्जासोबत जोडावं लागेल. आणि ते जोडल्यानंतर त्यामध्ये प्रोसिजर अशी असेल की जर तुमच्या जमिनीचा शर्तभंग हा झाला असेल असं जर निदर्शनास आलं तर मात्र तुम्हाला या स्वरूपाची नोटीस मिळणार नाही की तुम्ही अधिमूल्य भरा किंवा नजराना भरा. तर त्या अगोदर तुम्हाला कार्यालयामध्ये जाऊन स्वतःहून चौकशी करावी लागेल की आमच्या जमिनीचा जर शर्तभंग झाला असेल तर आम्ही तो झालेला शर्तभंग हा रेग्युलराईज करण्यासाठी तयार आहोत आणि त्यानंतरच तुम्हाला ती अधिमूल्य भरण्यासाठीची नोटीसही निर्गमित केली जाईल. त्यामुळे काही लोकांनी जर जमिनीचा शर्तभंग हा झालेला असताना देखील जर अर्ज केले असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो किंवा त्यांच्या मार्फत रद्द केला जाऊ शकतो. याची देखील खबरदारी किंवा काळजी ही आपण घेणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रगुडदार वर्ग 2च्या जमिनी ज्या लोकांकडे असतील तर त्यांनी कोणकोणत्या स्वरूपाची काळजी ही अर्ज करत असताना घ्यायला हवी या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली. आणि प्रगुडदार वर्ग 2 मधून 1 करण्यासाठी जी काही मुदत होती ती देखील 1 वर्षासाठी वाढविण्यात आली. या संदर्भातली देखील माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.